नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोलमध्ये कमी अभ्यासामध्ये बोर्ड परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे याविषयी माहिती बघणार आहोत। काही कारणामुळे आपल्याला वर्षभर अभ्यास करताना अनेक अडचणी येतात आणि बोर्ड परीक्षेपर्यंत आपला अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही। मग त्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळण्याची शक्यता असते। मग हे होऊ नये, आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळावे, मग यासाठी आपल्याला कोणकोणत्या बाबी करणे हे गरजेचे आहे हे माहिती असणं खूप आवश्यक आहे। जर आपल्याला कमी अभ्यासामध्ये बोर्ड परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या जर माहिती असतील तर तुम्ही परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता। यासाठी बघा, आपल्याला जर टॉप करायचं असेल किंवा जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर सुरुवातीला आपल्याला जी एकूण प्रकरणे आहेत भूगोलसाठी दिलेली त्या प्रकरणांची गुणनिहाय विभागणी माहिती असणे आवश्यक आहे। प्रकरणनिहाय जर गुण विभागणी आपल्याला माहिती असेल तर कोणत्या प्रकरणासाठी जास्त गुण आहेत त्या प्रकरणाची जास्तीत जास्त अभ्यास हा आपल्याला करता येतो। म्हणून आपल्याला जी भूगोल 8 प्रकरणे आहेत त्याची प्रकरणानुसार गुण विभागणी पहिल्यांदा माहिती करून घ्या। याच्या अगोदरचे जे आपण विविध व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये आपण प्रकरणानुसार गुण विभागणी ही दिलेली आहे आणि ते तुम्ही बघितलेली असेल ही। त्यानंतर बघा, आपल्याला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे। बोर्डासाठी जी प्रश्नपत्रिका असते ती एकूण 80 गुणाची असते आणि त्यामध्ये एकूण 7 प्रश्न विचारले जातात। हे जे 7 प्रश्न आहेत त्यामध्ये मग पहिला प्रश्न ऑब्जेक्टिव्हचा असेल, त्यानंतर भौगोलिक कारणे लिहा असतील, टिपा लिहा असेल, फरक स्पष्ट करा असेल। हे जे एकूण 7 प्रश्न आहेत ते 7 प्रश्न आपल्याला खूप म्हणजे व्यवस्थित माहिती असणं हे अगोदर खूप गरजेचं आहे। म्हणजे मग आपल्याला ती प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवता येते। प्रश्नपत्रिकेचे स्वरूपसुद्धा आपण पूर्वी बघितलेलं आहे किंवा तुम्हाला ती माहिती असणार आहे। त्यानंतर बघा, प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे। म्हणजे ज्यावेळेस आपण वर्षभर अभ्यास करतो आणि त्यानंतर 3 तासाचा पेपर सोडवतो, मग त्या 3 तासाचे पेपर सोडवत असताना आपला शेवटचा प्रश्न समजा सविस्तर उत्तरे लिहा हा जो 8 गुणाचा आहे तो आपला लिहायचा राहून जातो किंवा मधील एखादा प्रश्न लिहायचा राहून जातो। मग हे असं का होतं? तर आपलं जे 3 तास आहेत त्या 3 तासाचं नियोजन हे आपण व्यवस्थित केलेलं नसतं किंवा त्यानुसार आपण प्रश्नपत्रिका सोडवून बघितलेल्या नसतात। त्यामुळे मग आपलं 8 मार्काचा प्रश्न किंवा 10 मार्काचे प्रश्न हे बोर्डाच्या परीक्षेमध्ये लिहायचे राहून जातात। म्हणून 3 तासाच्या वेळेचं नियोजन हे करणं गरजेचं आहे। याच्या अगोदरचा जो आपला व्हिडिओ होता तो यावरतीच आपण बनवलेला होता की 3 तासाचं वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे। त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। त्यानंतर बघा, प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न लिहिण्याची पद्धत माहिती असणं आवश्यक आहे। एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये 7 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न लिहिण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। म्हणजे काही प्रश्नांसाठी जे मोठे प्रश्न आहेत त्यांना मोठ्यांना मुद्दे टाकून किंवा त्याला एखादा डायग्राम काढून टेन्सिल काढून हे उत्तर लिहावं लागतं। जे काही भौगोलिक कारणे लिहा हा जो प्रश्न आहे त्यासाठी पॉईंट लिहावे लागतात। म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्न लिहिण्याची जर पद्धत तुम्हाला माहिती असेल तर त्या प्रश्नाला तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतात। मग आपल्याला ही माहिती असणं खूप गरजेचं आहे। आपण या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न लिहिण्याची पद्धत आहे ते आपण बघणार आहोत। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ऑब्जेक्टिव्हपासून प्रश्न क्रमांक 7 सविस्तर उत्तरे लिहापर्यंत तुम्हाला एक प्रश्न हा प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने लिहायचा आहे ते तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवलेलं आहे। तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा आहे ते समजणार आहे। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं शेवटी प्रश्नपत्रिकेमधील सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। म्हणजे जे एकूण 7 प्रश्न असतात त्या 7च्या 7 प्रश्न जर सोडवले तरच तुम्हाला 80 पैकी मार्क्स मिळणार आहेत। जर तुम्ही एखादा प्रश्न सोडवलाच नाही, समजा शेवटचा प्रश्न 7 मार्काचा म्हणजे 7वा प्रश्न 8 गुणांचा आहे, तो जर सोडवला नाही तर तुम्हाला
80मधून 8 मार्क्स वजा होणार आणि 72 पैकीच तुम्हाला मार्क्स मिळणार. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एखादाही प्रश्न ड्रॉप करायचा नाही. सर्व प्रश्न हे शेवटपर्यंत सोडवायचे आहेत. तरच तुमचा अभ्यास कमी असेल तरीसुद्धा तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळणार आहेत. मग आता आपण सुरुवातीला प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न लिहिण्याची पद्धत आहे ती बघायची आहे. सुरुवातीला थोडक्यात आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बघू आणि नंतर एक एक प्रश्न सोडवून बघूया. आता नवीन प्रश्नपत्रिका आराखड्यानुसार आपल्याला या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा नमुना दिलेला आहे. हा जो नमुना आहे तो बोर्ड म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी प्रकाशित केलेला आहे. त्यामध्ये वेळ 3 तास असतो, गुण 80 असतात आणि काही सूचना असतात. या ठिकाणी ह्या सूचना तुम्हाला माहिती आहेत तरीसुद्धा बघा, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रश्नांची उत्तर लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या आलेख काढावेत. परत ही नवीन सूचना आहे, रंगीत पेन्सिल वापर करण्यास परवानगी आहे. नकाशा पेन्सिल वापर योग्य ते करावा. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. आता या सूचना तुम्हाला सगळ्या माहिती आहेत. फक्त इथे एक नवीन सूचना आहे की रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. म्हणजे आपण बोर्डाच्या उत्तरपत्रिका लिहिताना रंगीत पेन्सिलचा, रंगीत पेनचा नाही. मग रंगीत पेन्सिल आपल्याला कशासाठी वापरता येते, तर नकाशा भरणा हा जो प्रश्न आहे, नकाशा भरण्यासाठी आपण रंगीत पेन्सिल वापरू शकतो. किंवा आकृत्या काढणे हा सुद्धा प्रश्न आहे 4 मार्काचा. आकृत्या काढण्यासाठी सुद्धा रंगीत पेन्सिलचा वापर करू शकतो. आता यानंतर एकूण जे 7 प्रश्न आहेत ते 7 प्रश्न कसे आहेत बघा. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवावेत. एकूण 4 उपघटक असतात, अ ब क ड. प्रत्येक उपघटक 5-5 मार्कासाठी असतो. पहिला प्रश्न एकूण मग 20 मार्कासाठी आहे. दुसरा प्रश्न, भौगोलिक कारणे लिहा. 6 पैकी 4 सोडवायचे असतात, 12 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 3, फरक स्पष्ट करा. यामध्ये 5 पैकी 3 सोडवायचे असतात. यासाठी सुद्धा बघा 9 मार्क्स आहेत. प्रश्न 4 अ मध्ये नकाशात पुढील माहिती भरा. 8 पैकी 6 सोडवायचे असतात, 6 मार्क्स आहेत. प्रश्न क्रमांक 4 ब आहे, आलेख नकाशा वाचनावर आधारित प्रश्न. यासाठी 5 गुण आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 टिपा लिहा. 5 पैकी 3 टिपा सोडवायच्या आहेत. यासाठी 12 मार्क्स आहेत. एक टिप सोडण्यासाठी 4 मार्क्स आहेत. प्रश्न क्रमांक 6 अ आणि आ 2 आहेत. अ आहे, उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 प्रश्न दिले जातात उतार्याच्या खाली, त्यासाठी 4 गुण आहेत. प्रश्न 6 आ मध्ये आकृती काढून नावे द्या. 3 पैकी 2 सोडवायचे असतात, 4 मार्क्स आहेत. म्हणजे एक आकृती काढण्यासाठी 2 मार्क्स. प्रश्न क्रमांक 7 सविस्तर उत्तरे लिहा असतो. 2 पैकी 1 सोडवायचा आहे आणि 8 गुण आहेत. अशा पद्धतीने प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे. आपण आता यानंतर प्रत्येक प्रश्न बोर्डामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने लिहिला पाहिजे ते बघणार आहोत. मग सुरुवातीला आपण प्रश्न क्रमांक 1 हा जो आहे तो कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे ते बघूया. प्रश्न क्रमांक 1 असतो, दिलेल्या सूचनेनुसार उपघटक सोडवा. यासाठी 20 गुण आहेत. आणि यामध्ये अ आहे, साखळी पूर्ण करा. बघा या ठिकाणी यासाठी 5 गुण आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 जो आहे त्यामध्ये 4 उपघटक असतात, अ ब क आणि ड. अ आहे साखळी पूर्ण करा आणि 5 मार्क्स असतात. आणि त्यामध्ये अ एक गट दिला जातो, ब एक गट असतो आणि क एक गट असतो. आणि या 3 गटामध्ये आपल्याला साखळी पूर्ण करावयाची असते. आता ही साखळी पूर्ण करत असताना समजा ऑस्ट्रेलिया असेल तर ऑस्ट्रेलियाला ब गटामधला कुठली जोडी जुळते ती जोडायची. त्यानंतर त्याला क गटामधली कुठली जोडी जुळते ती जोडायची. अशा पद्धतीनं ही साखळी पूर्ण करायची असते. आता या ठिकाणी तुम्हाला पहिली जी साखळी आहे ती पूर्ण करून दिलेली आहे. त्यामध्ये बघा अ ऑस्ट्रेलिया, त्यासाठी ब मधला क्रमांक 3 आहे वाळवंट आणि क मधला क्रमांक 2 आहे विरळ लोकसंख्या. अशा पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल. म्हणजे क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया, पण इथं जर क्रमांक असेल तर क्रमांक लिहायचा 3 वाळवंट, इथला क्रमांक किती आहे 2 विरळ लोकसंख्या. जर समजा तुम्हाला या ठिकाणी क्रमांक दिले नसतील
या ठिकाणी क्रमांक दिले नसतील तर तुम्ही क्रमांक लिहायची गरज नाही. जर क्रमांक दिले असतील तर अशा पद्धतीनं लिहायचे. आता याचे मार्क्स कसे मिळतात बघा. तुमचं समजा ऑस्ट्रेलियाला तुम्ही क्रमांक 3 वाळवंट हे बरोबर आहे, एवढे 2च. परंतु क गटामधील विरळ लोकसंख्या तुम्ही लिहिलेलं नाही, तुमची विरळ लोकसंख्या चुकलेलं आहे, तुम्ही क्रमांक 5 कमी घनता असं लिहिलं आहे. म्हणजे तुमचं अर्ध उत्तर बरोबर आहे, अर्ध चुकलेलं आहे. म्हणून तुम्हाला 1 पैकी या ठिकाणी अर्धा मार्क्स मिळत नाही, तुम्हाला यातला पूर्ण मार्क्स हा तुमचा जातो. मग तुम्हाला 1 पैकी 1 मार्क्स कधी मिळतो, जर हे तिन्ही साखळी म्हणजे तिन्ही गटातील तुमच्या जोड्या ह्या जर बरोबर असतील तरच तुम्हाला 1 पैकी 1 मार्क्स मिळणार आहे. म्हणून ही साखळी पूर्ण करताना व्यवस्थित पूर्ण करायची आणि लिहिताना अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. आता आपण याच्या खाली क्रमांक 2 कशा पद्धतीने लिहायचा हे बघूया. बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला एकूण हे जे 5 साखळी पूर्ण करायचे प्रश्न आहेत ते व्यवस्थित असे जर पूर्ण केले तर ते व्यवस्थित दिसतात आणि तुम्हाला मार्क्ससुद्धा व्यवस्थित मिळतात. आता आपण ब आकडा बघूया. प्रश्न क्रमांक 1 ब असतो, दिलेल्या सूचनेनुसार विधाने पूर्ण करा. 5 मार्क्स असतात आणि त्यामध्ये क्रमांकसुद्धा किंवा आकडे हे 5 विचारले जातात. 1 सोडवण्यासाठी 1 मार्क्स असतो आणि यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारता येऊ शकतात. मग यामध्ये तुम्हाला काही उदाहरण दाखल प्रश्न दिलेले आहेत किंवा याच्या अगोदरचे आपले वेगवेगळे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण भरपूर प्रश्न हे अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही बघितले असतील. आता या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे, खालील देशांचा क्षेत्रफळानुसार उत्तरता क्रम लावा. या ठिकाणी एकूण 4 देश दिलेत, बांगलादेश, रशिया, भारत, चीन. परत बघा, प्रश्न दुसरा वेगळाच आहे, खालीलपैकी कोणता औद्योगिक प्रदेश उत्तर अमेरिका खंडातील नाही. न्यू इंग्लंड क्षेत्र, न्यूयॉर्क, पोलंड, मध्य अटलांटिक क्षेत्र. मग अशा पद्धतीने तुम्हाला कसेही प्रश्न दिले जातात. मग या ठिकाणी पहिल्यांदा काय दिलेलं आहे विधान ते बघायचं आणि त्यानुसार ते प्रश्न सोडवायचे. मग आता आपण पहिला प्रश्न सोडवून बघूया. खालील देशांचा क्षेत्रफळानुसार उत्तरता क्रम लावा. उत्तर लिहिताना बघा, पहिला क्रमांक 1 लिहायचा, परत विधान लिहायचं, देशांचा क्षेत्रफळानुसार उत्तरता क्रम आणि खाली क्रम लिहायचा. पहिल्यांदा बघा, ब रशिया आहे, हिचा ब क्रमांक आहे, ब रशिया म्हणून तर रशिया लिहिला आहे. परत ड चीन आहे, इथं बघा ड चीन आहे, तो 2 नंबर लिहिला आहे, परत बाण केला आहे. परत क भारत घेतलेला आहे, इथं क भारत आहे आणि परत बाण केला आहे, परत अ बांगलादेश. म्हणजे ज्यावेळेस आपण उत्तरता क्रम लिहितो त्यावेळेस अशा पद्धतीने आपण मध्ये मध्ये बाण करणं हे गरजेचं आहे. म्हणजे मग तुमचं उत्तर जे आहे ते ॲट्रॅक्टिव्ह दिसतं, व्यवस्थित दिसतं आणि तुम्हाला याचे पूर्ण मार्क्स मिळतात. त्याच पद्धतीने खाली जे 2, 3, 4, 5 जी विधानं दिलीत त्यानुसार आपल्याला खाली प्रश्न सोडवायचे आहेत. आता यानंतर आपण प्रश्न क्रमांक 1 मधला जो क आहे तो क बघूया. क असतो, दिलेल्या विधानामधील ये विधान व आर कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा. 5 गुण असतात. अशा पद्धतीने तुम्हाला इथं 1 प्रश्न दिलेला आहे, असे एकूण 5 प्रश्न असतात. आता यामध्ये काय असतं बघा, पहिल्यांदा तुम्हाला क्रमांक 1 असेल त्यामध्ये ए एक विधान असतं आणि आर एक कारण असतं, अशी 2 विधानं असतात आणि त्याच्या खाली ज्याची पर्याय असतात अ, आ, ई, हे जे 4 पर्याय आहेत ते सगळ्यांचे सारखेच असतात. प्रत्येक वेळेस पर्याय वाचायची गरज नसते. मग आता हे प्रश्न सोडवताना एक टेक्निक असतं. आता प्रश्न कसा दिला आहे बघा, ए प्राथमिक व्यवसायावर स्थान व हवामान या घटकांचा प्रभाव पडतो. आर आहे, खाणकाम व्यवसायावर हवामान व स्थान यांचा प्रभाव पडत नाही. पहिल्यांदा हे विधान बरोबर आहे का बघायचं, परत दुसरं विधान बरोबर आहे का बघायचं. दोन्ही विधानं जर बरोबर असतील तर बघा तर काय करायचं, हा ई बघायचा, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे किंवा नाही. जर असेल तर हा ई लिहायचा, नसेल तर शेवटचा ई लिहायचा. आणि समजा ए विधान बरोबर आहे आणि आर चुकीचं असेल तर मग तुम्हाला खाली पर्याय बघायची गरज नाही, फक्त केवळ ए बरोबर येईल.
जर समजा पहिलं ए चुकीचं आहे आणि दुसरं आर बरोबर आहे तर इथं फक्त पर्याय लगेच आहे, केवळ आर बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही सोडवले हे प्रश्न तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा 5 पैकी 5 मार्क्स मिळू शकतात. आता याचं उत्तर लिहिताना कसं लिहायचं बघा. क्रमांक 1 टाकायचा प्रश्नाचा आणि जो अ आ इ ई त्याला कुठला पर्याय बरोबर आहे तो पर्याय लिहायचा. आता इथं क्रमांक 4चा ई पर्याय बरोबर आहे आणि पुढे पूर्ण लिहायचं. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही असं पूर्ण विधान लिहायचं आहे. फक्त अ लिहायचा नाही किंवा आ लिहायचा नाही, ई लिहायचं नाही, नुसता ई लिहायचा नाही, तर त्याच्या पुढे जे विधान आहे ते पूर्ण विधान लिहिणं गरजेचं आहे. मुलं काय करतात, फक्त अच लिहितात किंवा ईच लिहितात. तसं केलं तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. म्हणून शक्यतो पूर्ण विधान लिहा. आता आपण प्रश्न क्रमांक 1 मधला अ ब क बघितले. तर प्रश्न क्रमांक 1 मधला ड आहे, चुकीचा घटक ओळखा. यासाठी 5 गुण आहेत आणि ते तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. मग अशा पद्धतीने एकूण 5 प्रश्न असतात. एका प्रश्नासाठी 1 मार्क्स असतो. आता हे प्रश्न सोडवताना बघा, एक विधान किंवा काही शब्द दिले जातात पहिल्यांदा आणि त्याला अनुसरून तुम्हाला खाली 4 पर्याय दिले जातात. मग आपल्याला काय सांगितलं जातं, चुकीचा घटक ओळखा. मग हे जे विधान आहे वय लिंग मनोऱ्याचा प्रकार ह्यानुसार एकूण 3 पर्याय हे बरोबर असतात आणि यातला एकच पर्याय चुकीचा असतो. मग यातला चुकीचा कोणता पर्याय आहे तो पर्याय फक्त इथं खाली लिहायचा. मग आता बघा याचं उत्तर लिहूया आपण. क्रमांक 1 चुकीचा घटक बाण करायचा आहे आणि ब संक्रमण करणारा असं हे जे चुकीचं उत्तर आहे ते असं लिहायचं आहे. त्याचा जो क्रमांक असेल म्हणजे अ असेल ब असेल तो इथं लिहिणं आणि त्याच्या पुढचा शब्द लिहिणं हे गरजेचं आहे. फक्त ब संक्रमण करणारा चुकीचं आहे म्हणून फक्त ब इथं लिहायचा नाही, बच्या पुढे शब्द सुद्धा लिहायचा, संक्रमण करणारा असं पूर्ण लिहायचं. म्हणजे याचे पूर्ण मार्क्स मिळतील. अशा पद्धतीनं पहिला प्रश्न क्रमांक आपण अ ब क आणि ड कसे सोडवायचे बघितले आहेत. हे ऑब्जेक्टिव्हचे आहेत. तुम्हाला इथं 20 पैकी 20 मार्क्स मिळू शकतात. यानंतर प्रश्न क्रमांक 2 असतो भौगोलिक कारणे लिहा. आता प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो पहिला प्रश्न हा आपण वेळेचं नियोजन बघितलं होतं बघा. त्यामध्ये पहिल्या 20 मिनिटामध्ये पहिला प्रश्न सोडवून झाला पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये एकूण तुम्हाला 6 आकडे दिले जातात आणि 6 पैकी 4 सोडवायचे असतात आणि यासाठी 12 गुण आहेत. म्हणजे एक भौगोलिक कारण लिहिण्यासाठी 3 मार्क्स आहेत. मग आता अशा पद्धतीनं एकूण जे 6 आहेत ते 4 सोडवायचे आहेत. आता हे परीक्षेमध्ये सोडवताना काय करायचं बघा. ह्यामध्ये तुम्हाला पहिला स्थलांतरामुळे शहरात समस्या निर्माण झाल्या आहेत हा येत नाही, दुसरा येत नाही, किंवा दुसऱ्याचं उत्तर थोडंसं येते, तिसऱ्याचं थोडंसं येते. पण तुम्हाला 5 नंबरचा जो प्रश्न आहे भौगोलिक घटकांचा वाहतुकीवर व व्यापारावर परिणाम होतो हा चांगला येतोय. तर उत्तर लिहिताना काय करायचं, ह्यातलं ज्याचं उत्तर तुम्हाला चांगलं येतंय त्या प्रश्नाचं उत्तर हे पहिल्यांदा लिहायचं. पहिल्यांदा काय लिहायचं, कारण पहिल्यांदा जर तुम्ही उत्तर व्यवस्थित लिहिलं तर जे तपासणार असतात त्यांची अशी थोडीशी भावना होते की ह्यांनी पहिल्यांदा उत्तर चांगलं लिहिलं आहे पहिल्या प्रश्नामध्ये, म्हणजे खालीसुद्धा थोडेफार उत्तरं चांगली असतील म्हणजे तुमचा अर्धा 1 मार्क्स हा वाढू शकतो. म्हणून शक्यतो ह्यामधला ज्याचं उत्तर तुम्हाला चांगलं येते त्याचा क्रमांक वर टाकायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा लिहायचं. आणि ज्याचं थोडंसं उत्तर येते त्या प्रश्नांची उत्तर ही तुम्ही शेवटी लिहायची. तुम्ही या ठिकाणी क्रमांक टाकून उत्तर लिहिल्यानंतर तुमचे मार्क्स हे जात नाहीत. फक्त ज्याचं तुम्ही उत्तर लिहिणार आहे त्याचा क्रमांक या ठिकाणी टाकायला विसरायचं नाही. मग आता आपण काय करूया, यासाठी 4 सोडवायचे आहेत, 3 मार्क्स आहेत, म्हणजे किमान ह्याचे 3 मुद्दे हे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स मिळणार आहेत. शक्यतो 3-4 उत्तरं 3-4 मुद्दे हे उत्तराचे लिहायचे. आता आपण या ठिकाणी एक प्रश्न सोडवून बघूया. पहिला आहे स्थलांतरामुळे शहरात समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचं उत्तर बघूया आपण. बघा आता या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे स्थलांतरामुळे
शहरात समस्या निर्माण झाल्या आहेत. उत्तर कसं लिहिलंय बघा. उत्तर कसं लिहायचं हेच आपण बघतोय. यावर तुम्हाला बरेच मार्क्स हे जास्त मिळतात. पहिल्यांदा काय केलंय बघा, उत्तर म्हटलेलं आहे, बाण केलेलं आहे. स्थलांतरामुळे शहरात समस्या निर्माण झाल्या आहेत, स्वल्पविराम कारण बाण केलेलं आहे. आणि परत जे क्रमांक एकूण 4 लिहिलेले आहेत ते सर्व एकाखाली एक लिहायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही 1 2 3 4 लिहू शकता किंवा तुम्ही रोमनांकसुद्धा या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी जे आपण उत्तर लिहिलं आहे ते सुद्धा असं एकाखाली एक येणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर ॲट्रॅक्टिव्ह व्यवस्थित दिसतं. त्यानंतर आपण काय केलं आहे बघा, ह्याचा उत्तराचा जो पहिला मुद्दा लिहिला आहे क्रमांक 1, शहरामध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी, शिक्षण, इतर सुविधा यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते व त्यामुळे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते. आता शहराची लोकसंख्या का वाढते हा महत्त्वाचा आहे. मग या ठिकाणी बोल्ड केलं आहे, अंडरलाईन केलं आहे. तुम्ही काय करायचं, या ठिकाणी एक छोटीशी पेन्सिलनं एक छोटीशी रेष ओढायची, म्हणजे यामधला कुठला मुख्य मुद्दा आहे हे समजतं. मग असं का करायचं, असं केल्यानंतर तुमचं जे उत्तर तपासणार आहे ते संपूर्ण हे वाचत बसत नाही. फक्त मुद्दा आहे ना व्यवस्थित, लगेच तुमचं ते मुद्दा बघितला जातो आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात. म्हणून जो मुख्य मुद्दा आहे त्याला छोटीशी खाली अंडरलाईन करून ठेवायची. तर क्रमांक 2 मध्ये सुद्धा बघा आपण, वाढत्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा, घरे, वाहतूक साधने, वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधा ह्या पुरवण्यात शहरे कमी पडतात व पायाभूत सुविधावरती ताण निर्माण होतो, असं पूर्ण उत्तर लिहिलेलं आहे. ह्यामधलं मुख्य मुद्दा कुठला आहे, पायाभूत सुविधावरती ताण निर्माण होतो, म्हणून त्याला आपण अंडरलाईन करायची आहे. त्यानंतर क्रमांक 3 बघा, वाढत्या लोकसंख्येमुळे घरे व जमिनी यांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढतात. यातला मुद्दा कुठला आहे, घरे व जमिनी यांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढतात, त्याला अंडरलाईन करायची. पर क्रमांक 4 बघा, सतत वाढणाऱ्या स्थलांतरामुळे बेकारी वाढते, सामाजिक संघर्ष, अनैतिक व्यवसाय, गुन्हेगारी यामध्ये वाढ होते. आता या ठिकाणी जे मुख्य आहेत त्यासाठी अंडरलाईन केलेली आहे. आणि शेवटी इत्यादी हा शब्द लिहायचा आहे. इत्यादी हा शब्द का लिहायचा, कारण एवढं उत्तर लिहिलेलं आहे हे 3 मार्कासाठी पुरेसं आहे, परंतु ह्या प्रश्नासाठी अजूनसुद्धा उत्तर आम्ही लिहू शकतो हे इत्यादीमधून तुम्हाला सांगता येते, म्हणून तुम्ही इत्यादी लिहायचं आहे. आता शक्यतो बघा, जर उत्तर मोठं असेल, समजा त्याचे 5-6 मुद्दे होत असतील तर काय करायचं आहे, पहिल्यांदा उत्तर लिहायचं आणि शेवटचे जे मुद्दे असतात त्यामध्ये 2 मुद्द्यांचा मिळून 1 मुद्दा करायचा, किंवा खाली फक्त तुम्ही 5 आकडे टाकून फक्त मुद्दे लिहिले तरी चालतील. परंतु उत्तरामध्ये तुमचे सगळे किंवा जास्तीत जास्त मुद्दे येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स पाहिजे असतील तर उत्तर हे परिपूर्ण पाहिजे. समजा उत्तराचा एखादा तुमचा मुद्दा नसेल तर तुम्हाला 2.5 मार्क्स दिले जातात आणि तुमचा अर्धा मार्क्स जातो. म्हणून संपूर्ण मुद्दे येणं हे गरजेचं आहे. आता हे उत्तर लिहिताना तुमचं एक अडचण होते की भौगोलिक कारण लिहिताना तुम्ही ते लिहायला सुरुवात करता आणि तर तुमच्या हाताला अजून स्पीड थोडंसं आलेलं नसतं, म्हणून तुमचा हा प्रश्न लिहायला थोडासा वेळ जातो. मग आपण टाईम मॅनेजमेंट बघितल्यामध्ये होतं बघा, टाईम मॅनेजमेंटनुसार तुमचा भौगोलिक कारणे लिहा. ह्यातील 4 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 30 मिनटं हे सर्वसाधारणपणे वेळ लागणार आहे. 30 मिनटापेक्षा जास्त वेळ लावायचा नाही. जर तुम्हाला ह्याचं उत्तर जास्त येते म्हणून 1.5 पानं 2 पानं उत्तर लिहित बसायचं नाही. तुम्हाला 3 पैकीच मार्क्स मिळणार आहेत, म्हणून जास्तीत जास्त 3-4 मुद्दे लिहायचे आणि परत पुढचा प्रश्न घ्यायचा आहे, म्हणजे पुढे जे प्रश्न आहेत त्यासाठी वेळ मिळणार आहे. आता आपण भौगोलिक कारणे लिहा, यामधला एक प्रश्न कसा लिहायचा हे बघितलं आहे. आता यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 आहे तो कसा सोडवायचा ते बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, फरक स्पष्ट करा. 5 पैकी 3 सोडविणे आवश्यक आहे आणि गुण आहेत 9 गुण. म्हणजे एक फरक स्पष्ट करण्यासाठी आपल्याला 3 मार्क्स आहेत, 3 त्रिक 9 मार्क्स होणार आहेत आणि तुम्हाला दिले जातात किती, 5. आता यामध्ये सुद्धा बघा, हे सोडवताना ह्या 5 मध्ये तुम्हाला ज्याचं उत्तर हे चांगलं लिहायला येते किंवा जास्तीत जास्त मुद्दे तुम्ही व्यवस्थित लिहू शकता असे जे प्रश्न आहेत ते सुरुवातीला लिहायचे
आणि ज्यांचं उत्तर थोडंसं कमी येते ते जे प्रश्न आहेत ते शेवटी लिहायचे आहेत. आणि जर तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जर चांगली येत असतील, व्यवस्थित लिहिता येत असतील, तर तुम्ही हा जो क्रम आहे म्हणजे पहिला प्रश्न पहिल्यांदा सोडवा, दुसरा दुसऱ्यांदा सोडवा, म्हणजे तुमचा क्रमसुद्धा व्यवस्थित राहील. मग आता फरक स्पष्ट करा लिहिण्यासाठी तुम्हाला 2 कॉलम करावे लागतात. दोन्ही बाजूला उत्तर लिहावं लागतं. हे लिहिण्यासाठी थोडासा वेळ जातो. मग आता हे प्रश्न कसा सोडवायचा बघूया आपण. पहिला प्रश्न आहे लोकसंख्या संक्रमणाचा पहिला व 5वा टप्पा. म्हणजे याचा अर्थ काय? लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा व लोकसंख्या संक्रमणाचा 5वा टप्पा असं दोन्ही कॉलममध्ये 2 घ्यायचे आहेत. आणि हे लिहिताना बघा अशा पद्धतीनं पहिल्यांदा 2 कॉलम आखून घ्यायचे. एका कॉलममध्ये लिहायचं लोकसंख्या संक्रमण पहिला टप्पा, दुसऱ्या कॉलममध्ये लोकसंख्या संक्रमण 5वा टप्पा. या ठिकाणी लिहिल्यानंतर आता काही मुद्दे असतात. आता ते जे मुद्दे आहेत ते मुद्दे इथे वर लिहायचं आणि त्यांचं स्पष्टीकरण खाली लिहायचं. आता बघा या ठिकाणी आपण पहिल्यांदा लिहिणार आहोत टप्प्याचं शीर्षक. मग आता आपण या ठिकाणी त्याला इथे हेडिंग दिलं आहे टप्प्याचे शीर्षक आणि परत खाली दिलं आहे की लोकसंख्या प्रतिमाच्या पहिल्या टप्प्यास अतिशय स्थिर या नावाने ओळखले जाते आणि लोकसंख्या संक्रमणा प्रतिमानाच्या 5व्या टप्प्यास शून्य वाढ दर्शविणारा किंवा ऋणात्मक वाढीचा टप्पा या नावाने ओळखतात. हे आपण या ठिकाणी त्याची नावं लिहिली आहेत. मग हे वरती क्रमांक 1 टाकून टप्प्याचे शीर्षक असं का लिहायचं? कारण जे तपासणारे असतात ते काय करतात, तुमचा मुद्दा आहे का ते बघतात. आणि जर मुद्दा असेल आणि या ठिकाणी एखादा शब्द चुकला असेल तर सुद्धा तुम्हाला मुद्द्याला मार्क्स हे मिळतात. म्हणून शक्यतो तुम्ही या ठिकाणी मुद्दा लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा क्रमांक 2 आपल्याला लिहायचं आहे जन्मदर व मृत्यूदर प्रमाण. ह्या 2 टप्प्यामध्ये कसं असतं ते लिहायचं आहे. या टप्प्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर दोन्ही जास्त असल्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर असते. जन्मदर व मृत्यूदर खूपच कमी असतो, काही वेळेस मृत्यूदर जास्त असतो, त्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर असते किंवा घटते. परत बघा पुढचा मुद्दा आहे आर्थिक स्थिती. ह्या दोन्ही टप्प्यामध्ये जे देश आहेत त्यांची आर्थिक स्थिती कशी असते? या टप्प्यामधील देशांची आर्थिक स्थिती चांगली नसते. या टप्प्यामधील देशांची आर्थिक स्थिती चांगली असते. परत बघा चौथा. आता या ठिकाणी बघा तुम्ही जर 3 लिहिले ह्यासाठी 3 मार्क्स आहेत. 3 मुद्दे लिहिले आणि तुमचे तिन्ही मुद्दे जर बरोबर असतील तर एवढ्या उत्तरासाठी सुद्धा तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स मिळतात. परंतु काही वेळेस आपला एखादा मुद्दा यातला चुकू शकतो, म्हणून तुम्ही याचे 3 ते 4 मुद्दे हे लिहिणं गरजेचं आहे. मग आता आपण शेवटच्या मुद्द्यामध्ये वैशिष्ट्ये लिहिणार आहोत. त्यामध्ये बघा या टप्प्यातील म्हणजे पहिल्या टप्प्यातील देशांमध्ये स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय सुविधांचा अभाव, संसर्गजन्य रोग, कुपोषण अशी परिस्थिती असते. 5व्या टप्प्यामधील देशांमध्ये सर्वोच्च राहणीमान, कुशल मनुष्यबळ, आयुर्मान जास्त, तृतीय व चतुर्थ व्यवसायांचा विकास जास्त असतो. आता आपण वैशिष्ट्य लिहिताना ह्या वैशिष्ट्यामध्ये बऱ्याच मुद्द्यांचा हा समावेश केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असतो, आपण इकडे लिहू शकलो असतो की स्वच्छताचा चांगल्या दर्जाची असते. परत खाली मुद्दा टाकला असता आपण वैद्यकीय सुविधांचा अभाव असतो, इकडे लिहिलं असतं वैद्यकीय सुविधा चांगल्या दर्जाच्या असतात. परंतु आपण अनेक मुद्दे या ठिकाणी एकत्र केलेले आहेत. असे आपण एकत्र मुद्दे करून उत्तर परिपूर्ण लिहू शकतो. आता आपण हा जो प्रश्न आहे कशा पद्धतीने सोडवायचा हे बघितलेलं आहे. आपण यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 अ आहे. आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये अ आणि आ असे 2 असतात आणि दोन्हीही आपल्या या ठिकाणी सोडवायचे आहेत. आता प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये तुम्हास दिलेल्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. 8 पैकी 6 सोडविणे आणि 6 गुण आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 8 आकडे हे दिले जातात आणि त्यामध्ये 6 सोडवायचे असतात आणि 6 गुण असतात. म्हणजे हा एक आकडा म्हणजे उदाहरणार्थ उझबेकिस्तान हा नकाशामध्ये दाखवण्यासाठी आणि सूची तयार करण्यासाठी 1 मार्क्स आहे. म्हणजे सूची तयार करण्यासाठी अर्धा मार्क्स
आणि नकाशामध्ये दाखवण्यासाठी अर्धा मार्क्स, असा दोन्ही मिळून 1 मार्क्स होणार आहे. आता हे प्रश्न सोडवताना तुम्हाला 8 पैकी 6 सोडवायचे आहेत, म्हणून फक्त 6 सोडवायचे नाहीत, तर 8च्या 8 सोडवायचे आहेत. कारण हे सोडवायला तुम्हाला वेळ लागत नाही, तुमचा हा प्रश्न लगेच सोडवून होऊ शकतो. मग 8च्या 8 का सोडवायचे? कारण गडबडीमध्ये किंवा परीक्षेच्या गोंधळामध्ये आपला एखादा क्रमांक समजा आपल्याला येत असून दाखवताना चुकतो आणि मग आपले गडबडीत मार्क्स जातात. मग एक चुकला तर दुसरा बरोबर येऊ शकतो. म्हणून 8च्या 8 हे क्रमांक हे नकाशा भरण्याचे तुम्ही सोडवायचे आहेत. मग आपण हा जो नकाशा आहे तो नकाशा सोडवून बघूया. आता सोडवताना काय करायचं बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला जगाचा आराखडा हा बोर्डाकडून दिला जातो आणि हा आराखडा आणि एका बाजूला तुम्हाला इंडेक्स किंवा सूची तयार करण्यासाठी या ठिकाणी चौकटी असतात, या ठिकाणी क्रमांक असतात. या ठिकाणी तुम्ही इंडेक्स तयार करायचे आहे आणि ह्या नकाशामध्ये त्या बाबी दाखवायच्या आहेत. मग इंडेक्स तयार करण्यासाठी अर्धा मार्क्स असतो, या ठिकाणी दाखवण्यासाठी अर्धा मार्क्स असतो, असे दोन्ही मिळून तुमचे 1 मार्क्स होतात. फक्त तुम्ही इंडेक्स तयार केला तर अर्धा मार्क्स मिळत नाही, हे लक्षात ठेवा. इंडेक्स तयार करून या ठिकाणी दाखवल्यानंतर नकाशामध्ये तरच तुम्हाला 1 पैकी 1 मार्क्स मिळणार आहे. मग सुरुवात इंडेक्स बघा, पहिलं आपलं काय होतं, उझबेकिस्तान क्रमांक 1 आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. क्रमांक 1 उझबेकिस्तान. तुम्ही जर क्वेश्चन बँकेचा ह्याच्या अगोदरचा जर नकाशा भरण्याचा व्हिडिओ बघितला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे की कशा पद्धतीनं हा नकाशा भरला जातो. आता पहिला आहे उझबेकिस्तान, त्यात दुसरा आहे सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा कालवा. आता याचं उत्तर आहे म्हणून डॅश करून सुएज कालवा असं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा क्रमांक 3 आहे मिलान शहर. त्यानंतर क्रमांक 4 आहे अँडीज पर्वत. त्यानंतर आहे क्रमांक 5 सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश, इथं डॅश करून काय लिहिलं आहे, चीन लिहिलेलं आहे. परत क्रमांक 6 आहे युरोपमधील एक औद्योगिक नगर, त्याचं डॅश करून लिहिलं आहे साऊथ वेल्स. त्यानंतर 7वा आहे आशिया खंडातील वनकटाई क्षेत्र आणि त्यानंतर आहे लाडघर. असे 8 क्रमांकासाठी आपण 8 इंडेक्स किंवा सूची तयार केलेली आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी दाखवायचं आहे. मग आपण पहिलं जे आहे उझबेकिस्तान ते दाखवू. आता या ठिकाणी बघा उझबेकिस्तान हा देश इथं आहे. आता तुम्ही सुरुवातीला संपूर्ण इंडेक्स तयार करून परत सर्व क्रमांक या ठिकाणी दाखवू शकता किंवा तुम्ही एक इंडेक्स तयार करून एकच क्रमांक दाखवू शकता. म्हणजे कसं बघा, इथं चौकट असते, तुम्ही या ठिकाणी इंडेक्स तयार केली क्रमांक 1 उझबेकिस्तान, क्रमांक 2 इंडेक्स खाली तयार करायचा नाही. हे जे उझबेकिस्तान आहे ते इथं दाखवून घ्यायचं आणि दाखवताना काय काय घ्यायचं बघा, तर या ठिकाणी जे जे आपण घेतलेलं आहे त्या सर्व बाबी इथं आल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी जे आपण चिन्ह निवडलेलं आहे ते चिन्ह आपण इथं घेतलेलं आहे, त्याचा जो क्रमांक आहे तो क्रमांक 1 घेतलेला आहे, उझबेकिस्तान असा शब्द आहे तो घेतला आहे. म्हणजे क्रमांक, त्याचं नाव आणि त्याचं चिन्ह हे तिन्ही बाबी या ठिकाणी येणं गरजेचं आहे. जर तुमचा क्रमांक विसरला किंवा नाव लिहायचं विसरलं तर तुमचे मार्क्स कट होतात. म्हणून लक्षात ठेवायचं, जेवढं इंडेक्समध्ये घेतलेल्या सर्व बाबी ह्या नकाशामध्ये आल्या पाहिजेत, म्हणजे तुमचं हे उत्तर तुम्हाला पूर्ण होतं आणि 1 पैकी 1 मार्क्स मिळतो. आता यानंतर बघा दुसरं आहे सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा कालवा. आता हे पूर्ण वाक्य न लिहिता तुम्ही या ठिकाणी दाखवताना फक्त हे चिन्ह, क्रमांक आणि सुएज कालवा एवढं लिहिलं तरी चालतं. आता या ठिकाणी आपण दाखवलं आहे बघा, इथं भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा या ठिकाणी सुएज कालवा इजिप्त देशामध्ये आहे. इथं दाखवलेला आहे, क्रमांक 2 लिहिलेला आहे, सुएज कालवा आणि बाण केलेला आहे. बाण आपण कधी करतो, जर तुम्ही लिहिलेलं हे क्रमांक 2 सुएज कालवा हे जर लांब असेल तर आपण या ठिकाणी बाण करू शकतो. त्यानंतर बघा क्रमांक 3 आहे मिलान. बघा या ठिकाणी मिलान हे शहर युरोप खंडामध्ये आहे. क्रमांक 4 आहे अँडीज पर्वत.
ह्या ठिकाणी अँडीज पर्वत दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे, जगातील सर्वात लांब पर्वत. क्रमांक 5 आहे सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश, इथं दाखवलं आहे आपण चीन, आणि त्याचं जे क्रमांक 5 आणि नाव हे आतमध्येच लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने एरिया मोठा असेल तर त्याचं उत्तर आपण आतमध्ये इथं लिहू शकतो. क्रमांक 6 आहे युरोपमधील एक औद्योगिक नगर साऊथ वेल्स, इथं दाखवले बघा. क्रमांक 6 साऊथ वेल्स युरोप खंडातील एक महत्त्वाचे नगर. त्यानंतर बघा क्रमांक 7 आहे आशिया खंडातील वनकटाई क्षेत्र, आपण दाखवलं आहे आशिया खंडातील वनकटाई क्षेत्र. त्यात क्रमांक 8 आहे लाडघर, या ठिकाणी आहे बघा क्रमांक 8 लाडघर. असे जे 7 आकडे आहेत हे 7च्या 7 तुम्ही दाखवायचे आहेत. का 7 दाखवायला सांगितले? समजा चुकून तुम्ही इथं अँडीज पर्वत दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे, तुम्हाला गडबडीत काय वाटतं, हा दक्षिण अमेरिका खंड आणि हा आफ्रिका खंड हा गडबडीसारखाच दिसतो. मग आपण काय करतो, अँडीज पर्वत इथं दक्षिण अमेरिका खंडामध्ये काढण्याऐवजी आपण आफ्रिका खंडामध्ये इथं काढतो, आणि मग आपल्याला येत असून सुद्धा गडबडीत आपला एखादा क्रमांक चुकतो. म्हणून सर्व 8चे 8 हे सोडवणं गरजेचं आहे. आता बघा आपण प्रश्न क्रमांक 4 बघितला. आता प्रश्न क्रमांक 4 काय असतो, तर पुढील आलेख, आकृत्या, तक्ते यांचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 पैकी 5 सोडवावे लागतात आणि 5 गुण असतात. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने एखादा तक्ता दिला जाईल, आलेख दिला जाईल किंवा आकृती दिली जाईल आणि त्याखाली एकूण 5 प्रश्न विचारले जातील. त्या 5 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहावी लागतात. या ठिकाणी ऑरला प्रश्न दिला जात नाही, हे लक्षात ठेवा. आणि हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह सारखाच प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला हे उत्तर एकाचं बरोबर लिहिलं का 1 पैकी 1 मार्क्स मिळणार आहे. या ठिकाणी मार्क्स कट होत नाहीत. आता हे काय करायचं, पहिल्यांदा काही जण हे उत्तर सोडण्याच्या 2 पद्धती आहेत. सुरुवातीला प्रश्न वाचायचे, आकृती बघण्याच्या अगोदर प्रश्न वाचायचे आणि परत आकृतीचं निरीक्षण करायचं. काही जण काय करतात, पहिल्यांदा आकृतीचं निरीक्षण करतात आणि परत प्रश्न वाचतात. मग तुम्हाला जे सोयीचं वाटतं की पहिल्यांदा आकृती बघून प्रश्न वाचले का उत्तर सर तुम्हाला लवकर सापडत असेल तर पहिल्यांदा आकृतीचं निरीक्षण करा आणि परत प्रश्न वाचा. जर तुम्हाला असं वाटलं की आपण पहिल्यांदा प्रश्न वाचूया, 5च्या 5 प्रश्न वाचूया आणि नंतर आकृतीचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधूया, तुम्हाला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने उत्तरं शोधायची आहेत. शक्यतो सुरुवातीला तुम्ही आकृती फक्त बघायची वरवर कशी आहे ती आणि लगेच खाली प्रश्न वाचायचे. आणि एक प्रश्न वाचताना एकूण जे 5 प्रश्न आहेत ते सगळे वाचून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधताना कदाचित 4थ्या किंवा 5व्या प्रश्नासुद्धा उत्तर या ठिकाणी सापडू शकतं. म्हणून वाचताना 5 प्रश्न वाचायचे आणि मग उत्तर शोधायला सुरुवात करायची. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर शोधताना दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच सापडू शकतं. मग आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 1 आहे, कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करतो? त्याचं उत्तर सरळ खाली लिहायचं. क्रमांक 1 आ, मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजे हा जो मनोरा आहे याला नाव आहेत अ, आ आणि ई. मग ह्या मनोऱ्याचं नाव काय आहे? आ आहे, म्हणून आपण लिहिलेलं आहे आ मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करतो. याची सर्व उत्तरं हे आपण क्वेश्चन बँकेचे जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक 4 मधला अ आणि ब बघितला. आपण आता प्रश्न क्रमांक 5 आहे, टिपा लिहा. 5 पैकी 3 सोडविणे, यासाठी 12 गुण आहेत आणि एकूण तुम्हाला खाली एकूण 5 टिपा दिल्या जातात आणि 3 सोडवायचे आहेत. म्हणजे एक टिप सोडवण्यासाठी 4 गुण आहेत. म्हणजे ह्या प्रश्नाचा समावेश हा मोठ्या प्रश्नामध्ये म्हणजे जे दीर्घोत्तरी प्रश्न असतात त्यामध्ये केला जातो. म्हणून याचं उत्तर लिहिताना सुद्धा विस्तृतपणे उत्तर लिहिणं गरजेचं आहे. काही ठिकाणी तुम्हाला तक्ते काढावे लागतील, काही ठिकाणी तुम्हाला टेन्सिलचा वापर हा करावा लागेल, उदाहरणं द्यावी लागतील, मोठे मुद्दे लिहावे लागतील.
तरच तुम्हाला या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क्स मिळणार आहेत। या ठिकाणी जर तुम्ही उत्तर कमी लिहिलं तर तुम्हाला 4 पैकी मार्क्स हे कमी मिळतात, 2.5 किंवा 3 मिळतात, कारण उत्तर जास्त लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे। मग या ठिकाणी तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत, तेव्हा 3 सोडवायचे आहेत। या ठिकाणी सुद्धा ज्या प्रश्नाचं उत्तर किंवा टिपेचं उत्तर तुम्हाला चांगलं येणार आहे ती टिप सुरुवातीला लिहा आणि त्यानंतर इतर टिपांचं उत्तर लिहायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला एक टिप हे सोडवून दिलेली आहे। उदाहरणार्थ पहिला आहे मळ्याची शेती, दुसरा आहे भारताची व्यावसायिक रचना, तिसरा आहे सखोल उदरनिर्वाहक शेती, 4 आहे मालकीनुसार उद्योगांचे वर्गीकरण, 5 आहे चतुर्थ व्यवसायांची वैशिष्ट्ये। या ठिकाणी एक सोडवून दिलेलं आहे आणि सगळ्यांचे जर तुम्हाला उत्तर बघायचे असतील तर तुम्ही ती पूर्वीच्या क्वेश्चन बँकच्या व्हिडिओमध्ये बघितलेली असेल ही। आता मळ्याच्या शेतीचं उत्तर कसं लिहायचं बघा। पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते मुद्दे पाहिजेत हे माहिती असणं गरजेचं आहे। तर सुरुवातीला प्रस्तावना लिहावी लागेल, त्यानंतर मळ्याच्या शेतीचा अर्थ लिहावा लागेल, त्यानंतर मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहावी लागतील, मळ्याच्या शेतीच्या समस्या लिहाव्या लागतील आणि परत मळ्याच्या शेतीचे प्रदेश व पिके लिहावे लागतील व प्रदेश टेन्सिलमध्ये दाखवावे लागतील। एवढे तुम्हाला मुद्दे लिहायचे आहेत। तुम्ही टिपा लिहिताना काय करता, सरळ पॅरेग्राफमध्ये तुम्ही उत्तर लिहिता, पण तसं उत्तर लिहून चालत नाही, त्याला मार्क्स कमी मिळतात। ज्यावेळेस टिपा लिहायचा प्रश्न येतो त्यावेळेस फक्त मळ्याची शेती असं म्हटलं जातं, म्हणजे या ठिकाणी उत्तर लिहिण्यासाठी वाव असतो किंवा स्वातंत्र्य असते। या ठिकाणी असं म्हटलेलं नाही मळ्याच्या शेतीचा अर्थ किंवा मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये किंवा मळ्याच्या शेतीच्या समस्या असं म्हटलं असतं तर तुमचं उत्तर ठराविक आलं असतं। फक्त म्हटलंय मळ्याची शेती म्हणजे तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे लिहिणं हे खूप अपेक्षित आहे। मग आता बघा, या ठिकाणी आपण पहिला प्रस्तावना लिहू, परत अर्थ वैशिष्ट्ये बघू, समस्या बघू, प्रदेश पिके बघू आणि टेन्सिल आराखड्यामध्ये ह्या बाबी दाखवू। पहिल्यांदा प्रस्तावना आपण या ठिकाणी लिहिलेली आहे। आता हे जे उत्तर आहे ते उत्तर मी संपूर्ण वाचत बसत नाही, कारण व्हिडिओचा वेळ हा खूप वाढणार आहे। तर प्रस्तावना लिहायची आहे। याचं जर उत्तर तुम्हाला बघायचं असेल तर पहिले जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये याचं उत्तर मी सविस्तरपणे लिहिलेलं आहे। प्रस्तावना लिहायची, त्यात मळ्याच्या शेतीचा अर्थ लिहायचा 2-3 ओळीमध्ये। हा अर्थ लिहिल्यानंतर परत बघा मळ्याच्या शेतीच्या वैशिष्ट्ये लिहायचे आहेत, हा तिसरा मुद्दा होता। वैशिष्ट्ये कसे लिहिलेत बघा, क्रमांक 1 शेतीचा मोठा आकार, क्रमांक 2 भांडवलाधिष्ठित शेती, क्रमांक 3 एक पीक पद्धती शेती, परत क्रमांक 4 स्थानिक मजुरामार्फत शेतीची कामे। म्हणजे आपला मुख्य मुद्दा होता मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये, त्यामध्ये सुद्धा पुन्हा हे उपमुद्दे केलेले आहेत। आणि ज्या वेळेस आपण असे उपमुद्दे लिहितो त्यावेळेस ते आतमध्ये लिहायचे, म्हणजे मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये हा मुख्य मुद्दा आहे आणि जे उपमुद्दे आहेत ते आपण काय केलेले आहेत या ठिकाणी थोडीशी जागा सोडून पुन्हा लिहिलेले आहेत। म्हणजे तुमचे हे उपमुद्दे आहेत हे जे पेपर तपासतात त्यांच्या लगेच लक्षात येतात। त्यानंतर बघा आपण याला अंडरलाईन केलेले आहे, म्हणजे हा जो मुद्दा आहे तो मुद्दा ओळखता आला पाहिजे म्हणून याला अंडरलाईन करून ठेवायची आहे। आणि थोडक्यात 1-2 ओळीमध्ये याचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा इतर वैशिष्ट्ये लिहिली आहेत आणि परत मुख्य मुद्दा आहे 4 मळ्याच्या शेतीच्या समस्या। आता समस्या ज्या 4 आहेत त्यासुद्धा समस्या आपण एकाखाली एक लिहिल्या आहेत, 1, 2, 3 आणि 4 त्याला सुद्धा अंडरलाईन केलेली आहे आणि त्याचं स्पष्टीकरण 1-2 ओळीमध्ये लिहिलेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीने विस्तृत उत्तर लिहिणं यासाठी खूप अपेक्षित आहे। त्यानंतर 5वा मुख्य मुद्दा होता पिके व प्रदेश। प्रदेशाला आपण वितरणसुद्धा म्हणतो। पिकांची फक्त नावं लिहिलीत, चहा, कॉफी, कोको, रबर, मसाल्याचे पदार्थ इत्यादींचे उत्पादन मळ्याच्या शेतीमधून घेतले जाते। प्रदेश कोणते आहेत, भारतातील केरळ, मलेशिया, भारत, श्रीलंका, कॅरिबियन बेटे, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड इत्यादी। मग आता आपल्या ठिकाणी टेन्सिल काढायचं आहे। टेन्सिलमध्ये काय दाखवता येईल, तर हे जे प्रदेश आहेत ते प्रदेश टेन्सिलमध्ये दाखवता येतात। मग हा टेन्सिल तुम्ही शेवटी काढू शकता किंवा प्रदेश हा मुद्दा लिहून या ठिकाणी टेन्सिल काढून प्रदेशांची नावं शेवटी खाली लिहू शकता, कुठेही लिहू शकता, पण
टेन्सिल काढणं अपेक्षित आहे, कारण बोर्डाच्या गाईडलाईननुसार या ठिकाणी टेन्सिल वापरला नाही तर तुम्हाला 1 मार्क्स कट केला जातो, तुम्ही कितीही उत्तर लिहिलं तरी. म्हणून ज्या ठिकाणी वितरण येईल, प्रदेशांची नावं येतील, अशा ठिकाणी तुम्ही टेन्सिल वापरणं हे अपेक्षित आहे. आता आपण हे जे प्रदेश आहेत, केरळ, मलेशिया, श्रीलंका, कॅरिबियन बेटे, हे टेन्सिलमध्ये दाखवूया. या ठिकाणी बघा जगाचा आराखडा आहे. या ठिकाणी टेन्सिलनं तुम्ही जगाचा आराखडा काढू शकता आणि मग एक छोटीशी इंडेक्स तयार करायची आणि त्या ठिकाणी जे जे भाग दाखवायचे आहेत ते भाग दाखवून घ्यायचे. पहिल्यांदा आपण आग्नेय आशियाई देश म्हटले, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम, ते या ठिकाणी आहेत. ते इथं आपण असे दाखवायचे, नावं लिहायची. परत क्रमांक 2 आहे भारत. भारत सगळा दाखवायचा नाही, भारतामध्ये जो भाग मळ्याची शेती केली जाते तेवढाच भाग दाखवायचा, कारण भारतामध्ये काही संपूर्ण देशभर मळ्याची शेती केली जात नाही. जी पश्चिम किनारपट्टी आहे त्या ठिकाणी मळ्याची शेती केली जाते. त्यानंतर तिसरं आहे श्रीलंका. या ठिकाणी छोटंसं बेट हे श्रीलंका आहे, ते दाखवायचं आहे. क्रमांक 3 श्रीलंका. क्रमांक 4 आहे कॅरिबियन बेटे, जमैका, वेस्ट इंडिज, हैती इत्यादी. कॅरिबियन बेटे या ठिकाणी आहेत, बघा इथं दाखवायची. क्रमांक 4 कॅरिबियन बेटे. त्यानंतर क्रमांक 5 शेवटचा आहे ब्राझील. ब्राझीलमध्ये कॉफीचं उत्पादन हे सर्वात जास्त घेतलं जातं. मग ब्राझील हा जो देश आहे तो इथं आहे, दक्षिण अमेरिका खंडामध्ये ब्राझील. अशा पद्धतीने टेन्सिल काढून तुम्ही हे देश दाखवणं गरजेचं आहे. आता आपण यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये सुद्धा अ आणि आ असे 2 उपमुद्दे असतात. त्यामध्ये क्रमांक अ जो आहे तो आहे, पुढील उतार्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. 4 पैकी 4 सोडवायचे असतात, 4 गुण असतात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जसं मराठी, हिंदी, इंग्लिशला तसे तुम्हाला उत्तरे दिली जातात, त्याच पद्धतीने उत्तर दिला जातो आणि प्रश्न विचारले जातात. परंतु या ठिकाणी जो उतारा असतो तो उतारा हा भौगोलिक बाबींशी निगडीत असतो. म्हणजे एखादी भौगोलिक घटना असेल, भौगोलिक माहिती असेल किंवा भौगोलिक बातमी असेल, या संदर्भात तुम्हाला उत्तरा दिला जातो आणि त्याखाली 4 प्रश्न दिले जातात. 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. या ठिकाणी ऑरला प्रश्न दिला जात नाही. आता हे सोडवायचं कसा? काही जण काय करतात, सुरुवातीला उत्तरा वाचत जायचं आणि त्यानंतर शेवटी प्रश्न वाचायचे आणि मग उत्तर कुठं आहे ते शोधायचे. काही जण काय करतात, उतारा वाचायच्या अगोदर पहिल्यांदा प्रश्नच वाचतात. 4 प्रश्न वाचायचे आणि त्यानंतर मग उतारा वाचत जायचं आणि ज्या ज्या ठिकाणी उत्तर येईल त्या ठिकाणी टिक मार्क करायचं. अशा पद्धतीने उत्तरं सोडवली जातात. आपल्याला कशा पद्धतीने उत्तरं सोडवता येतात त्या पद्धतीनं आपण सोडवायचं आहे. परंतु शक्यतो तुम्ही सुरुवातीला प्रश्न वाचा. प्रश्न 4चे 4 प्रश्न वाचायचे आणि लक्षात ठेवायचे कशा पद्धतीने प्रश्न आहेत ते, आणि परत उतारा वाचत जायचं. मग उतारा वाचत जाताना तुम्हाला बरोबर जे 4 प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी सापडतात. लगेच या ठिकाणी थोडंसं पेन्सिलनं टिकमार्क करून ठेवायचं, मोठं टिकमार्क करायचं नाही. क्वेश्चन पेपरवरती थोडंसं टिकमार्क करायचं आणि परत उत्तरं लिहायची. उत्तर लिहिताना शक्यतो एका प्रश्नाचं उत्तर सापडलं म्हणून लगेच लिहायचं नाही. बघा मी काय म्हणतोय, एका प्रश्नाचं उत्तर सापडल्यानंतर लगेच लिहायचं नाही. जोपर्यंत आपले 4ही प्रश्नांची उत्तर सापडत नाहीत तोपर्यंत लिहायचं नाही. म्हणजे काय होतं, आपण क्रमांक 1चं उत्तर लिहितो आणि ते उत्तर लिहिल्यानंतर ते उत्तर कदाचित दुसऱ्या प्रश्नाचे असू शकतं आणि मग आपली खडाखोड होते. म्हणून 4ही प्रश्नांची उत्तर शोधायची, छोटेसे टिकमार्क करून ठेवायचं आणि नंतर 4ही सापडली का सलग 4ची उत्तरं लिहून टाकायची. म्हणजे तुम्हाला डबल उत्तरा वाचावं लागत नाही, तुमचा वेळ जात नाही. म्हणून अशा पद्धतीने उत्तरे सोडवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पुढमध्ये आहे. आपण अ बघितला, त्याचं एक उत्तर आपण सोडवून किंवा लिहून बघूया. पहिला प्रश्न होता, दिलेल्या उतार्यात कोणत्या मानवी वस्तींचा उल्लेख केलेला आहे? याचं उत्तर कसं लिहायचं बघा. दिलेल्या उतार्यात पाडे, खेडी, छोटी शहरे, सर्वदूर ठिकाणे, नगरे किंवा नगरांचे समूह या वस्तींचा उल्लेख केला आहे. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 6 अ बघितला आहे. जर तुमचे इतर जे प्रश्न आहेत त्यांचे जर तुम्हाला उत्तर पाहिजे असतील तर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवरती
जे क्वेश्चन बँकेचे व्हिडिओ आहेत ते बघा, त्यामध्ये सर्व प्रश्न हे सोडवून दिलेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 6ब आहे, योग्य आकृती काढून नावे द्या. 3 पैकी तुम्हाला 2 आकृत्या सोडवायच्या असतात आणि 4 गुण असतात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला खाली 3 आकृती दिलेत बघा, ह्या 3 पैकी 2 सोडवायच्या आणि 4 मार्क्स आहेत. आता 2 सोडवायचे म्हणजे कसं आहे, तर 1 मार्क्स हा तुम्हाला आकृती काढण्यासाठी असतो आणि 1 मार्क्स त्याला नावे देण्यासाठी असतो. म्हणजे फक्त आकृती काढायची नाही, फक्त आकृती काढली तर 2 पैकी तुम्हाला 1च मार्क्स मिळेल. जर आकृती काढून नावे दिली तर 2 पैकी 2 मार्क्स मिळणार आहेत. या ठिकाणी आकृती काढताना एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. म्हणून तुम्हाला जर आकृती किंवा चित्रकलेची आवड असेल तर एकच आकृती ही 10 मिनटं 15 मिनटं व्यवस्थित रंगवत काढत बसायचं नाही. एक आकृती काढण्यासाठी तुम्हाला 2 गुण आहेत. ह्या हिशोबानं तुम्ही कमीत कमी वेळेत आकृती काढायची आहे. फक्त त्या आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे तेवढं फक्त समजलं का आकृतीचा अर्थ व्यवस्थित कळतो आणि 2 पैकी 2 मार्क्स हे मिळतात. तुम्ही जास्त रंगरंगोटी करायला पाहिजे असंही नाही. फक्त पेन्सिलनं जरी आकृती काढली तरी चालेल. फक्त नावं द्यायला विसरायचं नाही, कारण यासाठी 1 मार्क्स नावं देण्यासाठी आहेत. आणि टाईम मॅनेजमेंटनुसार आपल्याला आकृत्या काढण्यासाठी 10 मिनटं वेळ आहे. म्हणजे एक आकृती काढून नावे देणं हे तुमचं 5 मिनटामध्ये झालं पाहिजे. एक आकृती काढण्यासाठी 5 मिनटं आणि दुसरी आकृती काढण्यासाठी 5 मिनटं, असे 10 मिनटात हा प्रश्न क्रमांक 6ब हा तुमचा सोडवून झाला पाहिजे. यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे 7वा प्रश्न, त्याच्या अगोदर आपण एक आकृती काढून बघूया. पहिला जो तुम्हाला आकृती काढण्यासाठी दिली होती, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक. आता तुम्हाला वाटणार ही आकृती नाही, हा एक मुद्दा आहे आणि याची आकृती तुम्हाला भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा गाईड्समध्ये किंवा इतर तुम्हाला कुठे सापडणार नाही. ही आकृती आपल्याला तयार करावी लागणार आहे. आपल्याला ही आकृती क्वेश्चन बँकमध्ये सुद्धा बोर्डाने दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला ही आकृती व्यवस्थित काढता येणं गरजेचं आहे. या ठिकाणी बघा, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक एकूण 7 घटक आहेत. मग आपण काय केलं आहे, मध्ये एक स्टार काढला आहे. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक आणि 7 स्टार काढून 7 बाजूला 7 मुद्दे हे लिहिलेले आहेत. भूरूपे, हवामान, पाण्याची उपलब्धता, मृदा, भूगर्भ रचना, नैसर्गिक वने, भौगोलिक स्थान. तुम्हाला जर वाटलं की वेगळ्या पद्धतीने मी आकृती यापेक्षा चांगली काढू शकतो, ती सुद्धा तुम्ही आकृती काढू शकता. तुम्हाला या ठिकाणी स्वातंत्र्य आहे. पण ही आकृती काढण्यासाठी आणि नावे देण्यासाठी 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लावायचा नाही. आता यानंतर आपण शेवटचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7, सविस्तर उत्तरे लिहा. हा शेवटचा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात, पैकी 1 सोडवायचा असतो आणि 5 गुण आहेत असं लिहिलेलं आहे. परंतु यासाठी गुण किती आहेत? 8 गुण आहेत. यासाठी गुण किती आहेत? 8 गुण आहेत. मग आता यासाठी तुम्हाला जे 2 प्रश्न दिले जातात त्यामध्ये 2 प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. एक आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते, आणि दुसरा प्रश्न आहे सखोल उदरनिर्वाहक शेतीबद्दल माहिती लिहा. यातला एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. मग त्या ठिकाणी प्रश्न सोडवताना कशा पद्धतीने सोडवायचा बघा. ज्या प्रश्नामध्ये भौगोलिक घटक किंवा स्पष्टीकरण विचारलेलं असतं असे प्रश्न सोडवायचे. ज्या ठिकाणी तुम्हाला वितरण विचारलेलं आहे किंवा जास्त आकडेवारी आहे किंवा नावं आहेत आणि जी आठवताना आपल्याला अडचण येते असे प्रश्नाचं उत्तर शक्यतो लिहायचं नाही. ज्याचं स्पष्टीकरण आपल्याला चांगल्या पद्धतीने येतं, उदाहरणे लिहिता येतात किंवा एखाद्या मुद्द्यांचा तक्ता काढता येतो किंवा आकृती काढता येते, पेन्सिलचा वापर करता येतो, असाच प्रश्न तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे. कारण हा प्रश्न तुम्हाला 8 मार्कासाठी आहे. आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स म्हणजे जर 100 मार्कापैकी आपण विचार केला तर 90 किंवा 95पेक्षा जर जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी बऱ्यापैकी मुलांचे मार्क्स हे कट होतात. तुम्हाला 8 पैकी किमान 7 किंवा 7.5 किंवा 8 पैकी 8 मार्क्स हे मिळणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी एक प्रश्न सोडवून बघूया. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक.
आता हा प्रश्न सोडवताना सुद्धा ह्यामध्ये कोणकोणते मुद्दे येतील हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. मग तो कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. 1 नंबरला विचारला जाऊ शकतो, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते. त्याचबरोबर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक कोणते, किंवा लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक उदाहरणासह स्पष्ट करा, असाही प्रश्न विचारला जातो. जर समजा तुम्हाला खालील पद्धतीने प्रश्न विचारला, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक उदाहरणासह स्पष्ट करा, तर तुमचे निम्मे मार्क्स म्हणजे जे तुमचे 8 मार्क्स आहेत त्या 8 मार्क्सपैकी तुमचे 4 मार्क्स हे उदाहरणासाठी असतात. म्हणजे निम्मे मार्क्स हे उदाहरणासाठी असतात, हे विसरायचं नाही. मग तुम्ही स्पष्टीकरण भरपूर लिहिता पण उदाहरणं लिहित नाही आणि मग तुमचे मार्क्स हे जातात. मग आता आपण ह्याचं जे उत्तर आहे ते कशा पण सोडवायचं ते बघूया. सुरुवातीला मुद्दे कोणकोणते येतील, तर त्यामध्ये प्रस्तावना येईल. पहिल्यांदा प्राकृतिक घटक जे आहेत त्यांची नावं लिहायची आहेत. त्यामध्ये प्राकृतिक रचना, त्याला आपण भूरूपे असं सुद्धा म्हणतो, हवामान, पाण्याची उपलब्धता, मृदा, खनिज संपत्ती, नैसर्गिक वने, भौगोलिक स्थान आणि शेवटी समारोप. पहिल्या प्रस्तावना लिहून घ्यायची. आता याचं काय मी माहिती ही वाचत बसत नाही, कारण आपण जे क्वेश्चन बँकचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. अशा पद्धतीने 3-4 ओळी तुम्ही प्रस्तावना लिहायची आहे. त्यानंतर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक त्याची एक आकृती काढायची आहे. आपण जी पाठीमागे आकृती बघितली त्याच पद्धतीने त्या आकृती काढायची आहे. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक एकूण 7 घटक हे अशा पद्धतीने तुम्ही लिहायचे आहेत. ते लिहिल्यानंतर ह्यातील प्रत्येक घटकाचं योग्य पद्धतीनं स्पष्टीकरण करायचं आहे. त्यामध्ये बघा पहिला आहे प्राकृतिक रचना किंवा भूरूपे, त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. आणि शेवटी खाली उदाहरणार्थ अँडीज, हिमालय, रॉकी इत्यादी पर्वतश्रेणी असं जे उदाहरण लिहिलं आहे ते उदाहरण लिहायला विसरायचं नाही. परत खाली दुसरं लिहिलं आहे प्राकृतिक रचना, त्याची माहिती दिलेली आहे, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. परत त्यानंतर पुढचं आहे सुपीक मैदान, त्याचं उदाहरण आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा मुख्य आहे हवामान, त्याचं स्पष्टीकरण आहे, त्याची उदाहरणं आहेत. ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं लिहायला विसरायचं नाही. परत क्रमांक 3 आहे पाण्याची उपलब्धता, त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे, परत उदाहरण लिहायचं आहे. परत क्रमांक 4 आहे मृदा, त्याची माहिती लिहायची आहे, त्यानंतर त्याचं उदाहरण लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे 5वा खनिज संपत्ती, त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचं उदाहरण. त्यानंतर बघा 6वा आहे नैसर्गिक वने, त्याचं स्पष्टीकरण लिहिलं आहे, त्याची उदाहरण लिहिलेली आहेत. आणि नंतर शेवटचा प्रदेशाचे सापेक्ष स्थान, त्याची स्पष्टीकरण आणि उदाहरणे. अशा पद्धतीनं तुम्ही मुद्दा, स्पष्टीकरण, उदाहरण या पद्धतीने जर लिहिलं तरच तुम्हाला या ठिकाणी 8 पैकी 8 मार्क्स मिळणार आहेत. आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कमी अभ्यासामध्ये जर जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. ती माहिती आज आपण बघितलेली आहे. याच्या अगोदरसुद्धा आपण बोर्डाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे व्हिडिओ बघितलेले आहेत. जर तुम्ही ते बघितलेले नसतील, पाहायचे असतील तर तुम्ही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला 12वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. पुन्हा भेटू पुढच्या एका दर्जेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.